अंतर्लिखित कोन आणि अंतरखंडित कंस अशा दोन व्याख्या पाहणार आहोत. तर इथं मी आकृती दाखवलेली आहे. वर्तुळ आहे हा. समजा या वर्तुळाचा केंद्र आहे O आणि या वर्तुळावरचे मी कोणतेही दोन बिंदू घेतले A आणि B. आता ह्या दोन बिंदूंमधून जाणारे दोन किरण काढलेले आहेत बघा. त्या किरणांना नाव देऊयात आपण. समजा C मधून काढलेले आहेत. तर CA हा एक किरण आहे आणि CB. तर ह्या दोन किरणांमुळे या ठिकाणी C जवळ एक कोन तयार झालेले आहे. तर ह्या कोनालाच आपण अंतर्लिखित कोन म्हणतो. म्हणजे व्याख्या काय सांगता येईल पहा आपल्याला अंतर्लिखित कोनाची, की असा कोन ज्याच्या दोन भुजा वर्तुळावरील बिंदूतून जातात आणि त्याचा शिरोबिंदू हा वर्तुळावर असतो. म्हणजे काय सांगता येईल, अंतर्लिखित कोन कुणाला म्हणायचं, ज्या कोनाचा शिरोबिंदू कुठे असतो, वर्तुळावर, आणि भुजा सुद्धा कुठून जातात, वर्तुळावरील बिंदूतून जातात. कळते? तर अशा कोनाला आपण अंतर्लिखित कोन म्हणतो. तर लक्षात ठेवायचे, नाव थोडंसं वेगळं आहे, अंतर्लिखित असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी हा जो मी कोन काढलेला आहे, कोन ACB, हा वर्तुळातील अंतर्लिखित कोन असंही म्हणतात. किंवा जास्त अचूकपणे जर सांगायचं असेल तर बघा, हा कोन ACB कुठल्या कंसात आहे बघा, ACB या कंसात आहे. म्हणून कोन ACB हा कुठल्या कंसात आहे असं म्हटलं जातं, हा कंस ACB मध्ये अंतर्लिखित झालेला कोन आहे. कळते? बघा, अंतर्लिखित कोन म्हणजे कळालं का, दोन अटी आहेत की काय असायला पाहिजे, त्याचा शिरोबिंदू हा वर्तुळावर पाहिजे आणि त्याच्या ज्या भुजा आहेत त्या वर्तुळावरील बिंदूतून जायला पाहिजे. कळते? तर अंतर्लिखित कोन झाल्यानंतर पुढची व्याख्या आहे अंतरखंडित कंस. बघा, दोन व्याख्या, एक कोनाची व्याख्या आहे आणि दुसरी कंसाची आहे. अंतर्लिखित कोन कळालं की हा ACB ह्या कोनाचा शिरोबिंदू ज्या भागात आहे त्याच कंसात अंतर्लिखित झाला आहे असं म्हणतात. आणि ह्याच आकृतीत जर पाहिलो आपण तर ह्या कोनाच्या अंतर्भागात कोणता कंस येतो बघा, हा लघुकंस AB येतो. तर ह्या लघुकंस AB लाच अंतरखंडित कंस म्हणतात. कळते? तर ह्या कंसात बघा, अंतर्लिखित कोन हा कंसात अंतर्लिखित झालेला असतो. तर अंतरखंडित कंस म्हणजे कोनाच्या अंतर्भागात येणारा, आणि इथं अंतर्लिखित कोन म्हणजे काय, कंसाच्या अंतर्भागात येणारा कोन. ठीक आहे? तर अशा पद्धतीनं ह्या दोन व्याख्या आहेत. तर ह्या अंतरखंडित कंसाला व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपल्या पुस्तकामध्ये आकृती दिलेली आहे पहा. तर एवढ्या साऱ्या आकृत्या आहेत. तर ह्या सर्व आकृत्या मला काढताना वेळ जाईल म्हणून मी हीच आकृती दाखवते. तर इथं बघा तुम्ही, ही जी पहिली आकृती आहे, या पहिल्या आकृतीमध्ये दोन जीवास दाखवलेले आहेत बघा. AB आणि BC ह्या दोन जीवा आहेत आणि ह्या जीवांच्या अंतर्भागात हा कंस येतो. कुठला कंस येतो? AC. तर ह्या ACला आपण काय म्हणतो? अंतरखंडित कंस. कुठल्या कोनामध्ये झालेलं आहे? ABC. तर सगळीकडे नाव ABCच आहे पहा आणि कंस ACच आहे. तर याला म्हणणार का बघा अंतरखंडित कंस? तर ह्या पण कोनाचा, आता पुन्हा अंतरखंडित कंस म्हणजे सांगते तुम्हाला काय असायला पाहिजे, की ह्या कोनाच्या शिरोबिंदूबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही आहे, परंतु कोनाच्या भुजा मात्र जो अंतरखंडित झालेला आहे कंस, त्या अंतरखंडित कंसाच्या अंत्यबिंदूतून जायला पाहिजे. कळलं का? तर इथं बघा, हा कंस जर अंतरखंडित म्हटला आपण, कोनाच्या अंतर्भागात आहे, आणि दुसरी अट काय, की ह्या कंसाचे अंत्यबिंदू कोनाच्या भुजांवर पाहिजे आहे इथं, म्हणजे हा अंतरखंडित कंस आहे. इथं पहा, आता हा कंस आहे, तर ह्या कंसाची दोन्ही टोकं
कोनाच्या प्रत्येकी दोन बाजूतून गेलेली आहेत का? आहेत. आणि कोनाच्या अंतर्भागात आहे. म्हणजे 2 मधली सुद्धा आकृती काय आहे? हा अंतरखंडित कंस आहे. कळते? मग इथं बघा, एक स्पर्शिका आणि छेदिका, इथं दोन्ही छेदिका होते. एक स्पर्शिका आणि छेदिका यांच्या अंतर्भागातल्या कंसाला सुद्धा काय म्हणायचं? अंतरखंडित कंस. तर इथं पहा, अट काय लक्षात ठेवायचं? कोनाच्या अंतर्भागात ही पहिली अट. आणि दुसरी अट काय? की त्या कंसाचे अंत्यबिंदू कोनाच्या भुजांवर, प्रत्येक भुजावर असायला पाहिजे. आता हा कंस आहे, कोनाच्या अंतर्भागात आहे. त्यानंतर त्याचे जे अंत्यबिंदू आहेत ए आणि सी पहा, ए आणि सी आहेत का कोनाच्या भुजांवर? प्रत्येक भुजांवर आहे. हा ए बी भुजेवर आहे आणि सी बी भुजेवर आहे. म्हणजे हा सुद्धा अंतरखंडित कंस आहे. ठीक आहे. त्यानंतर इथं पहा की ह्या कोनाच्या बाबतीत 2 कंस आलेत बघा याच्या अंतर्भागात. आणि या दोन्ही कंसांना आपण अंतरखंडित म्हणणार आहे, कारण ह्या छोट्या कंसाचे दोन्ही अंत्यबिंदू कोनावर आहेत आणि या मोठ्या कंसाचे पण अंत्यबिंदू कोनावरच आहेत. ठीक आहे. 5वी आकृती पहा. इथं काय दिलेलं आहे की कोनाच्या अंतर्भागात इथं पण परत 2 कंस आहेत बघा. तर पहिला कंस, त्याचे दोन्ही अंत्यबिंदू कोनावर आहेत, हो ना. आणि हा कंस, याचे पण दोन्ही अंत्यबिंदू कोनाच्या भुजांवर आहेत. म्हणजे हा सुद्धा अंतरखंडित कंस आहेत. हे 2-2 आहेत पहा इथं आणि इथं सुद्धा. कळते? म्हणजे आपल्याला काय सांगता येईल? ह्या सगळ्या काय म्हणतो, या सगळ्या प्रकारांमध्ये प्रत्येक वेळी कोनाच्या अंतर्भागात कंस आहे आणि त्या कंसाची अंत्यटोकं कोनाच्या भुजांवर आहेत. ठीक आहे. तर ह्या अशा सगळ्या प्रकारांना आपण अंतरखंडित कंस म्हणणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. ही आकृती असेल ही, तर ह्या सगळ्या आकृत्या, ही एक जरा सोडली तर बाकीच्या सर्व आकृत्या आपल्याला उदाहरणामध्ये येणार आहेत. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर इथं एक आकृती दिलेली आहे पहा. आता तुम्ही सांगायचं आहे मला की हा अंतरखंडित कंस आहे का? कोनाच्या अंतर्भागात आलेले पहा. सांगता येईल का हा आहे का कंस? हा अंतरखंडित कंस नाही. कारण सांगता येईल का कुणाला? अंतर्भागात आहे. दुसरी अट काय आहे की कंसाचे जे अंत्यबिंदू आहेत, इथे एक अंत्यबिंदू आहे आणि इथे एक आहे बघा. तर हे दोन्ही अंत्यबिंदू कोनाच्या एकाच भुजेवर आहेत. एक अंत्यबिंदू एका भुजेवर आणि दुसरा अंत्यबिंदू दुसऱ्या भुजेवर पाहिजे, म्हणून याला आपण अंतरखंडित कंस म्हणणार नाही. लक्षात येतंय? तर 2 व्याख्या पाहिल्या पहा आपण. काय? अंतर्लिखित कोन आणि अंतरखंडित कंस. अंतर्लिखित कोन कुठल्या कंसात आहे सांगा हा अंतर्लिखित? आपण 1-2 उदाहरणं घेऊयात. तुम्ही सांगायचं आहे अंतर्लिखित कोन. तर समजायला आपण नाव दिलं. हां, अंतर्लिखित कोनाचं नाव सांगा. काय येणार? अंतर्लिखित कोनाचं नाव QPR. ठीक आहे. मग हा QPR कोणत्या कंसात अंतर्लिखित झालेला आहे? बरोबर. तर Q हा शिरोबिंदू ज्या बाजूला आहे तोच कंस घ्यायचा. QPR हा कंस म्हणा किंवा QYR असं म्हटलात तरी चालेल. आणि मला सांगा ह्या आकृतीमध्ये अंतरखंडित कंस कोणता आहे? तर हा अंतरखंडित कंस आहे बघा. कोणता? QXR. कोणत्या कंसाने त्याला अंतरखंडित केलेलं आहे? तर ह्या कोनाने बघा, QPRने त्याला अंतरखंडित केलं. म्हणजे अंतर्लिखित कोनाच्या अंतर्भागात जो कंस येतो त्याला अंतरखंडित कंस म्हणतात. आणि ह्या 2, हा अंतर्लिखित कोन आणि अंतरखंडित कंस यांच्याबद्दलचा एक खूप इंटरेस्टिंग प्रमेय आपल्याला पुढे पाहायचं आहे. लक्षात येते? तर हे मोजायचं आहे आपल्याला आणि मग ठरवायचं आहे आणि नंतर आपण प्रमेय सिद्ध करणार आहोत.